गणेश उत्सवासाठी अगदी 20 ते 22 दिवस बाकी असताना अजूनही हा प्रश्न प्रलंबितच आहे की माणगाव बायपास गणेश उत्सवापूर्वी चालू होईल की नाही. जे मुंबईकर चाकरमानी कोकणामध्ये आपल्या गावाला जाणार आहेत त्यांच्यासाठी हा बायपास चालू होईल त्यांना वापरण्यासाठी भेटणार आहे की नाही हा प्रश्न अजूनही तसाच आहे. नमस्कार मित्रांनो, माझं नाव सतीश आणि आपण पाहता सतीश जाधव यूट्यूब चॅनल. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की जो हा माणगाव बायपास आहे तो नक्की गणपतीपूर्वी पूर्ण होईल का. म्हणजे जे मुंबई करून जे सरळ जुना जो मुंबई गोवा महामार्ग आहे तो वापरून जर कोकणामध्ये जाण्यासाठी येत असतील चाकरमानी तर त्यांच्यासाठी हा वापरायला भेटणार आहे की नाही भेटणार ते आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि हा व्हिडिओचा अपडेट असेल ना तो पूर्ण लास्ट होईल. ह्याच्यानंतर काही अपेक्षा ठेवू नका की काही बदल होईल हायवेच्या कामामध्ये वगैरे अचानक असा. जो ह्या व्हिडिओमध्ये दाखवला जाईल ना तो अपडेट गणेश उत्सवापर्यंत तसाच राहील. त्याच्यामध्ये जास्त काही मोठा बदल होणार नाही. तर मित्रांनो, आत्ता आपण आहोत माणगाव बायपासच्या कोकण एंडकडे म्हणजे गोवा एंडकडे, जिकडे माणगावचा बायपास संपतो त्या ठिकाणी. आणि इकडे तुम्ही पाहू शकता की इकडे तात्पुरत्या स्वरूपाचं काम करून हा रस्ता जो हा बायपास आहे तो महामार्गाला जोडण्यात आलेला आहे. जर इकडे तुम्ही पाहू शकत असाल तर हा इकडून येणारा रस्ता असा येणार आहे मुंबईकडून. आणि जी कोकणातून मुंबईकडे जाणारी बाजू आहे ना ती अशा प्रकारे इकडे जोडण्यात आलेली आहे. इकडे हायवेला पूर्णपणे जोडण्यात आलेली आहे. त्यामुळे व्यवस्थित तुम्ही मुंबई गोवा महामार्गावरून या माणगाव बायपासला कनेक्ट करू शकता. आणि इथून ही दुसरी बाजू सुद्धा तशाच प्रकारे कनेक्ट करण्यात आलेली आहे. पण हे जो मधला जो हा पॅच दिसतो ना हा इथला असेल किंवा ह्या इथपासून ह्या हायवेपर्यंतचा हा तात्पुरत्या स्वरूपातला आहे. आणि हे जे आपल्याला दिसतंय जे काम वगैरे झालेलं हे सगळं तात्पुरत्या स्वरूपातलं आहे. मुख्य काम इथून पुढे झालेलं आहे पण ह्या रस्त्याला जोडणं वगैरे असेल ना हे तात्पुरत्या स्वरूपातलं काम आहे. आणि अजून सुद्धा किती दिवस लागतील ह्या पूर्ण कामाला वगैरे ह्याची अजूनही शाश्वती कोणालाही नाही आहे. आता हा झाला ह्या ठिकाणचा प्रश्न. आता इकडून आपण पुढे जाणार आहोत आणि पाहणार आहोत की इकडच्या पुढचं काम कसं झालं. आता तुम्ही माझ्या मागे पाहू शकता तो ब्रिज सुद्धा दिसत आहे. त्याचं अर्ध काम झालेलं आहे, अर्ध बाकी आहे. ते सगळं आपण पुढे पुढे जसं जाणार आहोत तसं पाहणार आहोत. आणि दुसरं एक महत्त्वाचं म्हणजे जर हा ब्रिज ह्या बायपासचं काम जर पूर्ण नसेल तर जर समजा आपण पुण्यावरून वगैरे येत असू किंवा कोकणातून पुण्याकडे जाणार असू तर ते कसं जायचं, त्याचं कसं वापरता येईल ते सगळ्याची जी व्हिडिओ असणार ती सेपरेट व्हिडिओ असणार आहे. आणि ती ह्या व्हिडिओच्या नंतर तुमच्यासाठी मी घेऊन येणार आहे. तर तो व्हिडिओसुद्धा नक्की पहा. पण त्यापूर्वी आता ह्या व्हिडिओमध्ये पुढे जाऊयात. मित्रांनो, जसं की मगाशी बोललो तसं हे इकडं तुम्ही पाहू शकता की कशा प्रकारे इकडं सिमेंटच्या रस्त्याचं काम झालेलं आहे. त्या साईडला सुद्धा असेल किंवा या साईडला दोन्ही लेनचे काम व्यवस्थित झालेले आहेत. जिथे आपण उभे राहून व्हिडिओ करतो तिथपासून हे समोर जिथे हे लाल टोकले ठेवलेले आहेत ना डिवायडरसाठी वगैरे त्या ठिकाणापर्यंत. आता तिथून पुढे रस्त्याचं काम कसं आहे काय आहे ते सगळं आपण पुढे जाऊन पाहणार आहोत. त्यापूर्वी हा जो समोर ब्रिज आहे हा ब्रिज आहे जो आपण माणगावच्या ढालगर फाट्यावरून निघतो आणि रायगडकडे जाण्यासाठी रस्ता आहे. रायगड किल्ल्याकडे किंवा हा रस्ता वापरून पुढे तुम्ही पाळी वगैरे त्या साईडला सुद्धा जाऊ शकता निजामपूर मार्गे. तर हा रस्ता सुद्धा जातो तिकडून माणगावच्या अलीकडचा जे कोकण बाजूचा अलीकडचा रस्ता. तर ह्या रस्ता वापरून तुम्ही इकडे रायगडकडे वगैरे जाऊ शकता. तर हा रस्ता आहे ढालगर फाट्यावरून निघणारा रस्ता. त्याच्यावरचा हा ब्रिज आहे आणि ह्या ब्रिजचं एक साईडच्या लेनचं काम झालेलं आहे. आणि इकडे कोणीतरी हे प्लास्टिक जाळलेलं आहे. खूप जास्त खराब असा प्लास्टिकचा वास येतोय. असो, तर इकडे ह्या रस्त्याचं ह्या ब्रिजचं काम जवळजवळ वरचं झालेलं आहे. फक्त आता दोन्ही साईडचे भराव वगैरे बाकी आहेत. म्हणजे एका साईडच्या भरावाचं म्हणजे त्या ब्रिजच्या दोन्ही बाजूच्या भरावाचं काम वगैरे थोडंफार बाकी आहे. ह्याचं हा ब्रिज आता तुम्ही पाहू शकता की ह्या ब्रिजचं काम जवळजवळ पूर्ण झालेलं आहे. आपण मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा एका सांगितलं होतं की हा जो वरचं डांबरीकरण केलेलं आहे त्याची क्वालिटी एवढी जास्त चांगली वाटत नाही आहे. पण ठीक आहे, हा पावसाळ्याने सर्व केलेला आहे. इकडे पाहू शकता तुम्ही पाठीमागं सुद्धा.
आणि आता पलीकडच्या ब्रिजचं काम अगदी संथ गतीने, फक्त 2 माणसं आहेत काहीतरी छोटी मोठी कामं करतायत. ती पण कामं काय करतायत, हे जे खांब टाकलेले आहेत ना, त्याचे कॉलम लावायचं काम करतायत ते दोघ जण, तारा वगैरे जोडण्याचं. आणि आता ऑब्विसली पाऊस वगैरे पडलाय त्यामुळे त्यांना भरावासाठी माती वगैरे भेटणार नाहीच आहे. सो आता ते झाल्यानंतर इकडची दुसरी लेनचं काम वगैरे करतील. आणि आता आपण इकडून पुढे जाऊयात. तर पुढे जर विचार केला ना, तर पुढे सुद्धा तेच आहे की पक्का रस्ता केलेला नाहीये सिमेंटचा. इथून जो तो समोर ट्रॅक्टर दिसतोय तुम्हाला येताना, आता दिसत असेल, आता दिसतोय ना, तर त्या ट्रॅक्टर पर्यंतचा रस्ता असाच आहे, कच्चा रस्ता आहे, लेवल केलेली आहे रस्त्याची आणि चालू करून दिलेला आहे. आणि इथून पुढे सिमेंटचा प्रॉपर रस्ता आहे तो डायरेक्ट कुठपर्यंत, माणगावच्या काळ नदीपर्यंत. म्हणजे दोन्ही साईडचे रस्ते व्यवस्थित आहेत. माणगावची जी नदी आहे त्या नदीपर्यंत व्यवस्थित दोन्ही पण रस्ते आहेत, काहीही प्रॉब्लेम नाही आहे. तिथून नंतर जो नदीचा ब्रिज आहे तो कसा आहे तो आपण पुढे गेल्यावरती थांबून बघूयात. तर चला, तर आता आपण इकडून निघूयात पुढपर्यंत. आणि हा मित्रांनो, एक गोष्ट सांगायची राहिली की जर हा तुम्ही व्हिडिओ बघताय तर नक्कीच तुम्हाला गणेश उत्सवासाठी इकडे कोकणामध्ये यायचं आहे. तर नक्कीच जेव्हा याल कोकणामध्ये तेव्हा प्रवास सुखरूप करा, तुमचा सगळ्यांचा प्रवास सुखरूप होऊ द्या, शांत डोक्याने गाडी चालवा. नक्कीच रस्त्याला खड्डे वगैरे आहेत, बऱ्याच ठिकाणी रस्ता खराब वगैरे आहे, ट्रॅफिक वगैरे होते, त्यामुळे अनेकांना राग अनावर होतो आणि मग काहीतरी अपघात वगैरे अशा वेळेला घडतात. तर शांत डोक्याने गाडी चालवा. सगळे आपलीच माणसं आहेत, कोकणात येणारी सगळी माणसं आपलीच आहेत, आपण सगळे कोकणकर आहोत. तर हे लक्षात ठेवून गाडी चालवा आणि सर्वांचा विचार करून गाडी चालवा. 1-2-3 तास लेट झालं म्हणून काही कमी जास्त होत नाही आहे, फक्त सुखरूप पोचा एवढंच सगळ्यांसाठी. गणपती बाप्पा तुमचा प्रवास सुखाचा करो, हेच गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना आहे. तर आता आपण थोड्याच वेळात पोचणार आहोत त्या काळ नदीच्या ब्रिज जवळ. तर तुम्हाला सगळ्या माहितीच आहे की आपण अनेक व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे की हा रस्ता झालेला आहे बऱ्यापैकी, फक्त ब्रिजचं काम बाकी आहे. तर त्या ब्रिज जवळ डायरेक्ट आता जाऊयात आणि तिथे पाहूयात की कशा प्रकारे काम त्याचं चालू आहे किंवा किती काम झालेलं आहे ते वगैरे. तर मित्रांनो, आता आपण ह्या बाजूने आलेलो आहोत इकडे आणि हा आहे माणगावचा काळ नदीवरचा ब्रिज. आवाजामध्ये थोडा फरक वाटत असेल कारण का पाऊस पडायला सुरुवात झाल्यामुळे मी जरा माईक बंद केलेला आहे. तर इकडे ही काळ नदी दिसत आहे आणि हा काळ नदीवरचा ब्रिज. आता ह्या एका साईडच्या ब्रिजचं काम झालेलं आहे, झालेलं म्हणजे कसं, दिलेलं आहे करून तुम्ही वापरा म्हणून. पण तुम्ही इकडे पाहू शकता इथे मध्ये डांबरीकरण नाही आहे, त्यामुळे मध्ये खड्डा आहे, गाड्या धडाधड उडतात तिथून. ते सुसाट असेल तर चांगलाच बाउन्स भेटतो गाडीला. आणि इकडे पुढेला बघू शकता की पलीकडची लेन आहे त्याचं काम बरंचसं बाकी आहे. आता वरचं स्लॅब वगैरे टाकून झालेलं आहे त्यांचं, पण हे दोन्ही बाजूचे साईड जोडायचे आहेत. मधलं बरंचसं काम आहे साईड वॉलचं वगैरे, तर इकडे बरंचसं काम बाकी आहे अजून. तर असा हा ब्रिज आहे आणि पलीकडे नदीसुद्धा दिसत आहे. नशीब की या एका ब्रिजचं तरी काम त्यांनी पटापट केलेलं आहे आणि हा एक ब्रिज तरी चालू करून दिलेला आहे. जर पावसाळ्यापूर्वी जर नसतं केलं ना तर सध्या हा पूर्ण बायपास बंद राहिला असता आणि आपल्याला वापरता सुद्धा आला नसता. तर एक गोष्ट लक्षात ठेवा की जेव्हा तुम्ही याल ना इकडे, पुण्यावरून येत असाल किंवा कोकणातून पुण्याला जात असाल किंवा रस्त्याने मुंबईला वगैरे जात असाल तर हा फक्त एकच लेन वापरायची आहे. कदाचित दोन्ही बाजूच्या येणाऱ्या जाणाऱ्या दोन्ही बाजूच्या गाड्या ह्या एका रस्त्यावर जाणार असतील तर गाड्या सावकाश चालवा. मध्ये ब्रिजला खड्डे वगैरे आहेत, काही ठिकाणी सळी वगैरे सुद्धा निघालेली असू शकते, त्यामुळे गाडी चालवताना सावकाश चालवा. चांगला रस्ता, सुसाट रस्ता दिसतोय, सरळ रस्ता दिसतोय म्हणून कशी गाडी चालू नका. तर आपण इकडे सरळ जाऊयात पुढे डायरेक्ट निजामपूर रोडपर्यंत आणि तिथे जाऊन पाहूयात की कशा प्रकारे रस्त्याचं तिथं काम झालेलं आहे आणि तिथून पुढे नंतर प्रवास करूयात त्याच्या.
आता आपण ह्या ब्रिजची कंडिशन पाहिलेली आहे, कशी आहे, कशा प्रकारे या ब्रिजचं काम चालू आहे वगैरे ते सगळं झालेलं आहे. तर बघून आता आपण सरळ जाणार आहोत माणगाव बायपासचा जो स्टार्टिंग पॉईंट आहे, म्हणजे मुंबई एंड आहे त्या बाजूला, आणि तिथपर्यंत जाऊन पाहणार आहोत की रस्त्याचं काम वगैरे कसं झालेलं आहे ते. आता आपण जास्तीत कुठपर्यंत जाणार आहोत, जो रेल्वेचा ट्रॅक आहे ना त्या ठिकाणापर्यंत. त्याच्या अलीकडे जो ब्रिजचं काम चालू आहे, त्याच्या ओव्हरब्रिजचं काम चालू आहे ते पाहणार आहोत. त्याच्या पुढे जाणार नाही, कारण का तो महत्त्वाचा ब्रिज आहे. तो जोपर्यंत होत नाही तोपर्यंत काही होणार नाही. सो तिथपर्यंत जाऊन पाहणार आहोत आपल्याला की माणगावचा बायपास गणेश उत्सवापर्यंत तयार होईल की नाही होणार ते. तर चला आता आपण पुढे आता जाऊयात. आता इकडे तुम्ही पाहू शकता की हा माणगावचा डम्पिंग ग्राउंड आहे इकडे, आणि ही कचरा प्रक्रिया केंद्र आहे, पण खूप वाईट अवस्थेमध्ये आहे इकडे. असो, पुढे जाऊयात आपण इकडून. हा रस्ता चांगला आहे, इकडे बरेच वर्ष अगोदर इकडचं काम वगैरे झालेलं आहे, त्यामुळे रस्त्याची कंडिशन खूप छान आहे इकडे अजूनही. त्या जवळजवळ 3-4 पावसाळे तर आरामात या रस्त्याने घेतले, फक्त वाहतूक ह्याच्यावरती नव्हती. आणि या वर्षीपासून ह्या रस्त्यावरती वाहतूक वगैरे थोडी थोडी तरी चालू झालेली आहे. आपण उन्हाळ्यात वगैरे प्रवास केला असेल इकडून, तर तुम्हाला माहिती आहे की इकडून आता रस्ता वगैरे कसा आहे ते. तर आता इकडून पुढे हा टर्न येणार आहे, त्या टर्नच्या पुढेच लगेच डाव्या बाजूला रस्ता आहे, तो पुण्याच्या दिशेने जाण्यासाठी. आता पुण्यामधून येणारी लोक वगैरे असतील त्यांच्यासाठी गणेश उत्सवामध्ये रस्ता कसा वगैरे असेल, हा बायपास कसा वापरायचा, त्या सगळ्याबद्दलचा एक डिटेल व्हिडिओ आपण केलेला आहे. तो ह्या व्हिडिओच्या नंतर 1 किंवा 2 किंवा जास्तीत जास्त 3 दिवसामध्ये येऊन जाईल. त्यामुळे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तो व्हिडिओसुद्धा नक्की पहा. त्यामध्ये तुम्हाला गणेश उत्सवाच्या पूर्वी किंवा गणेश उत्सवाला तुम्ही जर याल किंवा गणेश उत्सव झाल्यानंतर जेव्हा तुम्ही परत मुंबईला किंवा पुण्याला जायचं असेल, तुम्ही कशा प्रकारे रस्ता हा वापरू शकता, जेणेकरून ट्रॅफिकमध्ये तुम्ही अडकणार नाही माणगावच्या. त्यासाठीचा सगळा डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे, तर तो एकदा तुम्ही नक्की बघा. तर आत्ता तरी आपण इथं आलोय, तेव्हा ते दोन्ही साईडला रस्त्याचे काम चालू आहे. तिकडे डाव्या साईडला जे काम चालू आहे ना, तिथूनच खाली उतरायचं आहे पुण्याला जाण्यासाठी, आणि राईट साईडला आहे तिकडून वरती येण्यासाठी आहे, जेव्हा आपण पुण्यावरून येतो तेव्हा. तर सध्या तरी इकडे आता जे थोडंसं काम बाकी राहिलं आहे ना, त्याचं काम चालू आहे. बाकी डाव्या साईडचं पुढचं काम तर झालेलं आहे. आता आपण वरून सरळ जाऊयात रेल्वे ब्रिजच्या दिशेने. आणि जसजशी इकडं हे होत गेलेलं आहे ना, रस्त्याचं काम वगैरे होत गेलं आहे, तसं ह्या बाजूला आता हॉटेल्स वगैरे सुद्धा झालेली आहेत. तुम्ही जर प्रवास करत असाल रेग्युलर, तुम्हाला माहिती असेल की अगोदर इकडे एवढे हॉटेल्स वगैरे नव्हते, पण आता हॉटेल्स वगैरे इकडे सुद्धा झालेली आहेत. तशीच हळूहळू आता वेगवेगळी दुकानं ह्या साईडला पण वाढत जाणार आहेत. जसं जसं हायवे येत जाईल त्याप्रमाणे त्या साईडचा विकास सुद्धा होणार आहे. आता आपण पोचलेलो पुढे थोडं, तर डाव्या साईडने छोटी वस्ती टाईप जे दिसते ते आहे, जे हे बायपासचं जे काम करते ना त्या कंपनीचा पूर्ण जो एरिया आहे, तिथे ते त्यांनी सगळं गाड्या वगैरे त्यांच्या ठेवलेल्या आहेत त्या ठिकाणी. आणि सगळं जे त्यांचं सामान वगैरे आहे ते सगळं तिथे ठेवलेलं आहे. तिथून हा पूर्ण बायपासचं काम ऑपरेट करतात ते. आता इकडून पुढे आपण बोललो होतो मध्ये, एक उन्हाळ्याच्या शेवटी शेवटी एक व्हिडिओमध्ये बोललो होतो की ह्या साईडला झाडं वगैरे पाहिजे तिकडे रस्त्याच्या दोन्ही साईडनी. जर झाडं असतील ना तर रस्ता हा खरंच खूप छान दिसेल. पण तेव्हा आपण असं बोललो होतो, आणि असं सुद्धा बोललो होतो की आपण पावसाळ्यामध्ये ह्याच्या साईडला थोडीफार झाडं वगैरे लावूयात. पण आता ती वेळ येणार नाही आहे, कारण का दोन्ही साईडला रिसेंटली वृक्षारोपण कोणीतरी केलेलं आहे. आता नक्की कोणी केलेलं मला सुद्धा माहिती नाही आहे, पण वृक्षारोपण केलेलं आहे. बरीचशी झाडं लावली आहेत दोन्ही साईडनी रस्त्याच्या. आता बघू आपण ती कशी जगतायत वगैरे, त्याप्रमाणे आपण पुढचं प्लॅन करू. दुसरी लावायची, जर ही चांगली वाढली तर मग दुसरी लावायची गरज नाही लागणार. जर नसली जगली तर ह्याची काय मेली वगैरे किंवा कुठे गॅप्स वगैरे असतील तर तिकडे आपण झाडं लावायचं पुढे प्लॅन करूयात. पण सध्या तरी आता काही गरज नाही आहे. इकडे बऱ्यापैकी चांगली झाडं लावली आहेत, म्हणजे अशी एक एक नाही, पूर्ण असे 2-2 अशी पॅरलरमध्ये लावलेले आहेत, एक 4-4 5-5 फुटाच्या अंतरावरती. तो खरंच खूप छान काम केलेलं आहे कोणीतरी. आता जर मला समजलं तर मी नक्कीच पुढच्या कोणत्या तरी एखाद्या व्हिडिओमध्ये ते शाउट आऊट करेन त्याचं. तर आत्ता आपण पोचलो आहोत ह्या रस्त्याच्या एकदम शेवटच्या भागात, कारण का इथून पुढे आता जो चालू होतो तो आहे माणगावच्या रेल्वेचा जो ओव्हरब्रिज आहे ना त्या ठिकाणी. तर इथं आपण पाहू शकतो की इथपासून पूर्ण मातीचा आता रस्ता आहे, पुढे आपण जाऊ शकत नाही अशी अवस्था आहे, पूर्ण चिखल वगैरे झालेलं आहे. तर आता आपण ह्या बाजूने आलेलो आहोत.
इकडून सरळ आता आलेलो, तिकडून तिथं सिमेंटचा रस्ता झालेला दिसतोय. तिकडे आपण बाईक लावलेली आहे आणि ते इकडे तुम्ही पाहू शकता पूर्ण चिखल झालेलं आहे. आणि पुढे तिकडे ते दिसतंय आपल्या JCB वगैरे काम करताना वगैरे दिसत आहेत. तर तिकडे तो आहे ब्रिज आणि तुम्ही पाहू शकता की किती काम बाकी आहे. आता हे सगळं जे काम आहे ना, इवन पाऊससुद्धा थोडं थोडं मध्ये मध्ये पडतो. एक दिवस अडकून पाऊस चालूच आहे. आजसुद्धा जेव्हा मी हा व्हिडिओ रेकॉर्ड करत होतो ना, तेव्हासुद्धा पाऊस खूप जास्त पडायला लागलेला नंतर संध्याकाळला वगैरे. तर हे काम आहे ना एका महिन्यामध्ये होण्यासारखं नाही आहे. कारण की हा फक्त एवढंच काम बाकी नाही, कारण की ह्याच्या पुढे एक नदीवरचा सुद्धा ब्रिज बाकी आहे, तो सुद्धा व्हायचा बाकी आहे. आता हे सगळं 20 दिवसामध्ये होणं शक्य नाही, एक साईड सुद्धा होणं शक्य नाही आहे. म्हणून मी एवढंच सांगतो की गणेश उत्सवापूर्वी माणगावचा बायपास हा पॅच तरी पूर्ण होणार नाही आहे, एक लेनसुद्धा. त्यामुळे तुम्ही तयारी ठेवा परत मग ट्रॅफिकमध्ये अडकण्याची.